लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या जीवा आणि नंदिनीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण हे दोघं आता आपलं बाळ या जगात नाही आहे हे घरच्यांपासून लपवत आहेत. आता मानिनी त्या दोघांना देवाचा अंगारा लावायला घेऊन येते. मानिनी जीवा आणि नंदिनीला म्हणते, मी हा अंगारा रोज न चुकता तुम्हा दोघांना लावणार आहे. मानिनी देवाकडे प्रार्थना करते की हे देवा, माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला सुखरूप ठेव आणि माझ्या होणाऱ्या नातीला सुदृढ ठेव. असं म्हणत असताना मानिनी नंदिनीच्या पोटाला हात लावायला जाते, पण नंदिनी लगेच मागे सरते. नंदिनी थोडी घाबरलेली असते. आता जीवा मानिनीला सांगतो की आई, कालपासून नंदिनी ही असं विचित्र वागते. मी सुद्धा जेव्हा तिच्या पोटाला हात लावायला जातो तेव्हा ती मला हात लावू देत नाहीये. उद्याच्या भागात आपण बघणार आहे जेव्हा नंदिनीला म्हणतो, मला वाटलं होतं तू आईला सगळं बोलून जाते की काय. तेव्हा नंदिनी म्हणते, मी खरंच बोलून टाकलं असतं तर. आता जीवा म्हणतो, तू बोलायचं ठरवलं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि तू लपवलंस तरीसुद्धा मी तुझ्यासोबतच आहे. इकडे आता वसुआत्याची विजयच्या आईशी भेट होते. तेव्हा वसुआत्या लगेच विजयला फोन करून सांगतात की मी तुमच्या आईला भेटले. तेव्हा विजय म्हणतो, कोण माझी आई. आता वसुआत्याला विजयवरती थोडा संशय येतो.